माननीय या ठिकाणी उपस्थित आग्रेकर साहेब, जिल्हाध्यक्ष माननीय BR काका कदम साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले महानगर अध्यक्ष माननीय अब्दुल, माननीय केदार पाटील साळुंकेजी, राजेशजी पावडेजी, प्रदेश साहेब, शहर कार्याध्यक्ष, विचार प्रवर्तक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे आदरणीय सुरेशदादा गायकवाड साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले बांधवांनो, निवडणूक आयोग स्थापन झाला आणि निवडणूक आयोग स्थापन करत असताना संविधानामध्ये अभिप्रेत फ्री अँड फेअर इलेक्शन घेण्याच्या उद्देशाने हे निवडणूक आयोग स्थापन करण्यात आलं होतं आणि त्याच्यामध्ये तिघांची नेमणूक त्या ठिकाणी अभिप्रेत होती। फ्री अँड फेअर निवडणूक कुठे गेले की निषेध आंदोलन केलं पाहिजे। नक्कीच मी केंद्र सरकारचा या ठिकाणी निषेध करतो आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ, ईव्हीएम हटाओ, लोकशाही बचाओ। निवडणूक आयोग मुर्दाबाद, 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 निवडणूक आयोग मुर्दाबाद, 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 निवडणूक आयोग मुर्दाबाद। पत्रिकावरती मतदान, पत्रिकावरती मतदान झालं पाहिजे। पक्षाचा मुर्दाबाद, मुर्दाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद, 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 भाजप सरकार मुर्दाबाद। यानंतर मी जो इलेक्शन कमिश्नर, जो इलेक्शन कमीशन संविधानिक जो पद है जिसमें गैर रिश्वत किया जा रहा, आज हमारे जिस तरह से 70 साल जो कांग्रेस ने जो राज किए हैं, कभी किसी के इंटरफेयर नहीं किया किसी अफसर के ऊपर। आज जो भाजपा सरकार जो आज इंटरफेयर किए जा रही, हर मामले में देखिए, चाहे वोट मैटर हो या इलेक्शन कमिश्नर हो या हर इसमें जिस तरह से भारत के प्राइम हमारे सभी कार्यकर्ता इसमें इन्वॉल्व हुए और शिरकत किए, मैं सबका आभार मानता हूँ। शहर कांग्रेस कमेटी की अध्यक्ष पद से और निवडणूक आयोग मुर्दाबाद, मुर्दाबाद, निवडणूक आयोग मुर्दाबाद, पक्षाचा विजय असो, पक्षाचा ईव्हीएम हटाओ, एक बचाओ, ईव्हीएम हटाओ, एक बचाओ, मुर्दाबाद, मुर्दाबाद। यानंतर नांदेड लोकसभेत लोकप्रिय खासदार रवींद्र वसंतराव। राष्ट्रीय मतदार दिवसाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज या ठिकाणी होत असलेल्या आंदोलनाला उपस्थित असलेले नांदेड उत्तरचे जिल्हाध्यक्ष, दक्षिणचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सन्माननीय हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर, या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी, आमचे नांदेडचे महानगर अध्यक्ष माननीय अब्दुलजी सत्तार साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी असलेले आमचे मतदार दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी होत असलेलं आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेनुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे आंदोलन करण्यात येत आहे। त्याचं कारणही तसंच आहे की जेव्हा भारतासारख्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये या ठिकाणी घटनेप्रमाणे निवडणूक आयोगाची स्थापना झाली पाहिजे म्हणून आपल्या सर्वांची मागणी होती आणि निवडणूक आयोगाची स्थापना झाली तेव्हा TN शेषन यांच्या मार्फत त्यांनी कठोर कारवाई म्हणजे कठोरता या ठिकाणी मतदानामध्ये आणून बरेच बदल, महत्वाचे आमूलाग्र बदल या ठिकाणी आपल्या निवडणुकाच्या अनुषंगाने बदल केला। त्यामध्ये सर्वात महत्वाचा बदल त्यांनी त्यावेळेस मतदान कार्ड, जे आपल्याला ओळखपत्र, प्रत्येक मतदाराला ओळखपत्र राहिले बनवून त्या काळी त्यांनी मतदान कार्ड या ठिकाणी दिलेलं होतं आणि आपल्याला अभिमान वाटला की चला आपल्याला या ठिकाणी भारताचे मतदार म्हणून या ठिकाणी मतदानाचे ओळखपत्र आपल्याला वाटप झालं। तेव्हा EICC अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या नूतन इमारत काँग्रेसच्या सूचनेप्रमाणे
प्रत्येक जिल्हा स्तरावर काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे. आज भारतासारख्या एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये जर सामान्य लोक या ठिकाणी निवडणूक आयोग असेल ईव्हीएमवर जर प्रश्न उपस्थित करत असेल, निश्चितच सामान्य लोकांसोबत आज काँग्रेस पक्ष त्यामध्ये सहभागी आहे आणि आज आम्ही या ठिकाणी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत की बुवा जे काँग्रेस पक्षाची जी प्रमुख मागणी आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ज्या पुढच्या निवडणुका होतील त्या आपण एक वेळेस बॅलेट पेपरवर घ्यावं आणि लोकांना विश्वास दाखवा आणि लोक आज